श्री गुरुदेव दत्त. श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 13वा अभंग आहे. त्याच्यातला काही भाग मागच्या वेळेला आपण निरूपण केलेला आहे. आज उर्वरित भागावर आपण उत्तरार्ध त्यावर निरूपण करूया. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैसे. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. पवित्र ते कुळ धन्य त्याची माय, हरिमुखे गाय नित्य नेमे. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येथे. वैष्णवांची गुह्य काढिले निवडूनी, एका जनार्दनी हरी बोला. तेव्हा पवित्र ते कुळ धन्य त्याची माय, हरिमुखे गाय नित्य नेमे. पवित्र ते कुळ, प्रत्येकाचं कुळ असतं. त्या त्या कुळात त्याचा त्याचा जन्म झालेला असतो. परंतु त्या कुळ तर सगळी पवित्रच आहे म्हणा. परंतु त्या कुळामध्ये अधर्म अपवित्रता जी काही घुसली असेल आणि त्याच्यामुळे जर ते अपवित्र झालं असेल कलियुगाच्या या काळामुळे, तेव्हा ती अपवित्रता काढून टाकण्यासाठी, त्या कुळाला पवित्र करण्यासाठी, संपूर्ण कुळाला, एक व्यक्ती पवित्र झाला असं नाही म्हणाले. हरिपाठाच्या हे महात्म्य आहे की म्हणले अरे एका व्यक्तीने त्या हरिपाठ त्याचं साधन केलं आणि तो एकटाच पवित्र झाला असं नाही म्हणाले, तर त्याचं संपूर्ण कुळच्या कुळ पवित्र होतं म्हणा. एवढं त्याचं महात्म्य आहे. संपूर्ण कुळ महत्व हे होत, पवित्र होत. एरवी इतर साधनांमध्ये तो मनुष्य मोठा होईल, त्या मनुष्याला त्याचा लाभ होईल, तो पवित्र होईल, परंतु त्याचा संबंध कुळ पवित्र होईल असं नाही इतर साधनामध्ये. बाकीचे लोक तसेच राहतील. पण हेच एक हरिपाठाचं साधन असं आहे की ज्यात संपूर्ण त्याचं कुळ हे उद्धरून जातं, कुळाचा उद्धार होतो. आता उद्धार म्हणजे काय? उद्धार म्हणजे काय? तो एकदम मुक्त होतो असं नाही म्हणा. तर तो ज्या अवस्थेत आहे, उद्धार याचा अर्थ असा आहे की तो ज्या अवस्थेत आता आहे. समजा एखादा मुलगा पहिलीत शिकतोय, तो दुसरीत जाईल, दुसरीत आहे तो तिसरीत जाईल. कोणी पशुच्या योनीमध्ये आहे, कनिष्ठ योनीमध्ये, तो वर्षा योनीमध्ये जाईल. मग त्याच्यामधून मग तो मनुष्याच्या योनीमध्ये येईल, मनुष्याच्या योनीमध्येही चांगल्या कुळात येईल. असं त्याला उद्धार असं म्हणतो. उद्धार म्हणजे काय एकदम पूर्ण उद्धार होतो असं नाही म्हणत, पण तो उद्धार सुरू होतो, उद्धाराचं कार्य सुरू होतं. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत त्याच्या कुळातले लोक जात असतात आणि असं त्याचं कुळ पवित्र होत असतं. म्हणून सद्गुरूंनी दिलेला जो मंत्र आहे त्याचं एवढं महात्म्य आहे. आम्ही अनेकांना मंत्र देतो, काही लोक मोठ्या भक्तिभावाने हे करतात, त्याचा त्यांना उपयोग होतो. काही लोक विसरून जातात, करतच नाहीत आळशीपणाने. त्यांना कळत नाही की किती श्रेष्ठ साधन आपल्याला प्राप्त झालेलं आहे हे त्यांना कळत नाही. आम्ही विचारतो काय रे मंत्राचा जप केला का? नाही, मग तो वेळ मिळाला नाही, अमकं नाही झालं, तुमकं नाही झालं, कधीतरी करतो. तेव्हा त्याचं महात्म्य त्याला कळत नाही. आणि म्हणून हरिपाठामध्ये काय लिहिलंय, त्या सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचं महात्म्य काय आहे हे दिलेलं आहे. आणि त्या मंत्राने काय काय होतं
आणि तो मंत्र जपत असताना इतर गोष्टी काय काय करायच्या आहेत हे सर्व समग्रपणे या हरिपाठामध्ये दिलेलं आहे. तेव्हा तो मंत्र सिद्ध होतो, नाहीतर सिद्ध होणार नाही म्हणजे. आणि म्हणून समग्रपणे याचा अभ्यास केला पाहिजे. नुसता मंत्र म्हटलं झालं असं नाही. त्या हरिपाठामध्ये जे काही ते ज्ञान सद्गुरू देत असतात त्या ज्ञानाचा अभ्यास केला असतो. हा मंत्र मग सिद्ध होतो. आणि म्हणून मुखाने सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप तो नित्यनेमाने आणि सद्गुरूंच्या प्रेमाने केला पाहिजे. नित्य याच्यात दोन्ही गोष्ट आहे. नित्य सत्य मितो थोडा केला तरी चालेल, अगदी अगदीच थोडा केला पाहिजे असं नाही. नाही मग आम्ही 5च वेळा करतो, 4च वेळा करतो असं नाही. तर व्यवस्थित 10-15 मिनिटं तरी बसून करायला वेळेप्रमाणे आणि एरवीसारखा तो करायला पाहिजे. याला नित्य नियम असं म्हणतात. नित्य सत्य आणि मित हरिपाठ यास कळीकाळ त्याशी नातळती असं म्हणतात. कळीकाळ सुद्धा त्याच्याजवळ येऊ शकत नाही. आणि सद्गुरूंच्या प्रेमाने तो केला पाहिजे. मग नुसता मंत्र म्हणतो आणि सद्गुरूंचं प्रेम नाही तर काय उपयोग नाही मला. मग तो मंत्र सिद्ध नाही होणार. नित्य नियमाने आणि सद्गुरूंच्या प्रेमाने तो करायला पाहिजे. सद्गुरूंच्या प्रेमाने करायला पाहिजे तर सद्गुरूंची संगती करायला पाहिजे. सद्गुरूंचं प्रवचन ऐकायला पाहिजे, ज्ञानबोध ऐकायला पाहिजे, त्यांच्याशी संपर्क ठेवायला पाहिजे. ह्या त्यांना आपल्याकडे कधीतरी बोलवायला पाहिजे, आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे. असं नेहमी याला सत्संगती असं म्हणतात. तेव्हा सत्संगतीमध्ये प्रेम, सत्समागमी आत्मत्वाचा उगवे सुंदर मोड, दे रे हरी संत पदाची जोड, दे रे हरी संत पदाची जोड. आत्मत्वाचा मोड उगवतो. जसं ते कडधान्याला मोड उगवतो तेव्हा त्याच्यामधलं जे शक्ती आहे ती वाढते खूप. ते कडधान्याला मोड आलेले कडधान्य असतात त्याच्यात मिळालं कितीतरी जास्त प्रमाणात विटॅमिन्स वगैरे असतात. तसं सत्संगतीमध्ये राहून सद्गुरूंच्या प्रेमाने जेव्हा तो मंत्राचा जप केला जातो तेव्हा त्याला आत्मत्वाचा मोड उगवतो. तेव्हा ते सांगतात की सद्गुरूंच्या प्रेमाने जो त्या मंत्राचा नित्यनेमाने जप करतो तो स्वतः तर पवित्र होतोच. म्हणजे याचं काही आश्चर्य नाही. स्वतः तो पवित्र होतोच. आता काही लोक आम्हाला भेटतात, मोठे मोठे मठाधीश असतात, ते गोंदिवलेकर महाराजांचा मठ किंवा स्वामी समर्थांचा मठ वगैरे, ते एवढं नामावर एवढं त्यांचं हे असतं. बरोबर आहे, जे माळ घेतात आणि ते जप करत असतात. तेव्हा एका मठाधीश त्यांनी मला विचारलं, ते म्हणलं आम्हालाच ते विचारतं, इतर कोणाला काय विचारणार, त्यांची पोल खोल होईल ना, म्हणून ते आम्हाला विचारतात. आम्हाला अगदी असं जवळ बोलवून कानात त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणाले मी एवढा जप करतो म्हणाले, पण काही नाही म्हणलं. मग कंटाळ म्हटलं एवढं तुम्ही जप करता तुम्हाला पुष्कळ अनुभव येत असतील म्हटलं. नाही म्हणले हो काय काही अनुभव येत नाही मला. आणि ते म्हणाले कंटाळा पण येतो म्हणजे सारखा जप करायचा. मग काय करावं म्हटलं तुमच्या महाराजांनी तर लिहून ठेवलेलं आहे, मग ते वाचत जा. नाही म्हणले सगळं आम्ही वाचतो, सत्संगती करतो, लोक येतात, पण आतून आनंद होत नाही. आनंद का नाही तर प्रेम नाही. कारण हयात सद्गुरू नाही, हयात सद्गुरू नाही तर प्रेम मिळणार कसं होणार. मग त्या प्रेमाने तो जप घडणार कसा आणि तो मंत्र सिद्ध होणार कसा. म्हणून हयात सद्गुरू पाहिजे आणि सद्गुरूंशी नेहमी संपर्क पाहिजे तर, आणि सद्गुरूंचं कार्य केलं पाहिजे. आता 27 तारखेला हे आहे कार्यक्रम आहे. आमचे नवीन जे भक्त आहेत पराडकर त्यांच्या देवी, या दोघंही आम्ही त्यांना सहज म्हटलं की तुम्ही मग तुमच्याचकडे करू हा कार्यक्रम. त्या दिवशी त्याची यज्ञ होऊ शकला नाही, तर म्हटलं यज्ञ शिकवावं लागेल तुम्हाला,
म्हटलं आमच्या मुखातून असं निघालं की तुमच्याचकडे करू का? आणि त्यांना एवढा आनंद झाला. ते म्हणले आमच्या घरी तुमचे पाय लागणार, म्हणले याच्यासारखं भाग्य नाही असं त्यांनी. तेव्हा याला प्रेम म्हणतात. प्रेमाची सुरुवात, प्रेमाची अशी सुरुवात होता 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 गुणाकर्षणे प्रीती जुळते. आम्ही आमच्या काव्यात लिहिलं होतं, खंडकाव्यामध्ये. भगवान श्रीकृष्ण अक्रूराला सांगतात, गुणाकर्षणे प्रीती जुळते. प्रेम कशाने जुळतं? आधी गुणांच्या आकर्षणाने. सद्गुरूंच्या ठिकाणी एवढे गुण आहेत, एवढे गुण असतात. परवा आम्ही आमच्या भाषेकडे गेलो होतो, ते भोसले आमच्याकडे आमच्याबरोबर होते. काय आम्ही तिथे तबला वाजायला लागलो, त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. त्यांनी आमचा फोटो बिटो काढला. म्हणजे तुमच्याकडे पुष्कळ गुण आहे म्हणजे सद्गुरू, तुम्ही सगळ्यात मास्टर आहात म्हणजे. काय तेव्हा गुणाच्या आकर्षणाने प्रेम जुळतं. सद्गुरूंच्यावर प्रेम जुळतं, त्यांच्या महात्म्यावर. ते ज्ञान सांगतात त्याच्यावर प्रेम होतं, त्याचं आकर्षण होतं. ते आपल्याला प्रेमाने आपल्याशी बोलतात, त्याचं आकर्षण होतं. ते कार्यक्रमात आपल्याला संधी देतात, आपल्याला मंत्र देतात, त्याचं आकर्षण होतं. त्यांच्या कार्यात अनेक भक्त असतात, त्यांचं आकर्षण होतं. आणि अशा गुणांच्या आकर्षणाने प्रेम कसं करायचं? गुणाकर्षणे प्रीती जुळते, नित सहवासी त्रिदृढ होते. आणि नित्य सहवास जेव्हा होतो ना, तेव्हा ते दृढ होते. आम्ही विचारतो, काय तू प्रवचनाला नव्हता? नाही म्हणले, आम्ही जप करत बसलो, आमचं नाही वेळ मिळाला. अरे, नित सहवासी, जसा सहवास मिळेल तसा सहवास सद्गुरूंचा केला असताना ते प्रेम वाढत जातं. प्रेमाच्या 3 अवस्था आहे. काय? प्रेमाच्या 3 अवस्था आहे किंवा भक्तीच्या 3 अवस्था, मृदू, मध्य आणि तीव्र. जसं संगीतामध्ये आधी मृदू, तो मृदू स्वर एकदम खालचा मंद्र स्वर असतो, खालचा 6, खालचा षड्ज असतो. मग थोडा तो सूर वर येतो आणि मग त्याच्यानंतर एकदम वर टिपीचा सूर लागतो. तसं प्रेमात तसंच आहे म्हणून. आधी मृदू भावाने प्रेम घडत असतो. प्रवाह अत्यंत संथ असा असतो, प्रवाह असतो प्रेमाचा, अंतःकरणामध्ये प्रवाह असतो. मग ते सद्गुरूंचा सहवास झाला, त्यांचं कार्य बघितलं, त्यांचं महात्म्य जाणवलं की ते प्रेम असं वाढतं. प्रतिक्षणम वर्धमानम, ते वाढतं. आणि नदीचं जसं पात्रामध्ये पाणी वाढायला लागतं आणि मग एकदम पूर येतो, त्याला तीव्र असं म्हणतात. तेव्हा प्रेमाचं असं आहे म्हणजे, मग हे प्रेम मृदू, मध्य आणि तीव्र, ते तीव्र करत जावं लागतं मला. नुसतं प्रेम आमचं आहे असं नाही, प्रेम सगळ्यांच्या ठिकाणी असतं, पण ते मध्य अवस्थेला आणायचं, तीव्र अवस्थेला आणायचं. हे सद्गुरूंच्या संगतीमुळे, त्यांनी कार्यात दिलेल्या सहभागामुळे. आणि म्हणून त्यांना एकदम पराडकरांना एकदम आम्ही म्हटलं, तुमचं भाग्य किती, तुम्हाला आम्ही लगेच या दत्तगुरूंच्या कार्यामध्ये तुम्हाला सहभाग मिळाला. आणि त्यांनी आनंदाने एवढं स्वीकारला. तेव्हा याला काय म्हणतात? याला प्रेमाचं मृदूमधून मध्य आणि मध्यमधून तीव्र असा प्रेमाचा प्रवाह करावा लागतो. साधी गोष्ट नाही. तर मग तो मंत्र जेव्हा त्या प्रेमाने घडतो, तेव्हा तो मंत्र सिद्ध होतो. म्हणून इतर लोक एवढं ते काय काउंटर वगैरे घेतात, काय मोठी माळ घेतात हजाराची आणि करत बसतात आणि त्याला काउंट करतात, इतके झाला लिहून ठेवतात. पण शेवटी विचारलं ते म्हणून, नाही काहीच अनुभव नाही, आम्हाला कंटाळा येतो. अरे कंटाळा काय येतो? ही प्रेमाची गोडी आहे, गोडी नाहीये ती, अवीट गोडी, त्याने वीट येणार नाही कधी. म्हणून तुझ्या ठिकाणी प्रेम नाही, म्हणून त्या मंत्राचा काही उपयोग होत नाही. आणि मग प्रेम येण्याकरता काय करावं? सद्गुरूंची संगती करावी लागेल, त्यांच्याशी गोष्ट बोलावं लागेल. मग अशी पराडकरांचा पती पत्नीचा आम्हाला फोन आला, असं त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, कशाच्या निमित्ताने, आणि आमचं बोलणं झालं. तेव्हा असं बोलणं होता होता, संपर्क होता होता,
भेट न होता होता कार्यक्रम होता होता, कार्य होता होता, आणि ते प्रेम असं दृढ होत जातं. आणि मग तो मंत्राचा जप केला, मग तो साधन जे केलं तर ते सिद्ध होतं. तेव्हा मुखाने सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप नित्य नेमाने करून सद्गुरूंच्या प्रेमाने जो करतो तो पवित्र, तो स्वतः पवित्र होतो. पवित्र ते कुळ धन्य त्याची माय, हरिमुखे गाय नित्य नेमी. तो स्वतः पवित्र होतो, यात काही आश्चर्य नाही, परंतु त्याचा संबंध कुळच पवित्र होतो ना. आणि सद्गुरूंनी दिलेला मंत्र हे असं अद्भुत रसायन आहे, ते रसायन आहे याचा अनुभव येतो. हे औषध म्हणाले, एकाने औषध घेतलं तर एकालाच फरक पडतो, पण हे औषध एकाने घेतल्याबरोबर सर्वांना लागू पडतं म्हणजे हे असं औषध आहे. काय हे ओखद हरिनामामृत. हे एकाने घेतलं, त्या कुळातल्या एका मनुष्याने औषध घेतलं हरिनाम, हे सर्वांना लागू पडतं म्हणजे सर्व पवित्र होतात. असं हे औषध कुठल्या दुनियेत कुठेही मिळणार नाही. आणि खरोखरच त्याच्या तो महात्मा, त्याला महात्मा असं म्हणतात, जो असा हरिनामाचा जप करेल तो महात्मा महात्मा होतो. आणि त्या ज्या कुळात जन्माला तो आला ते कुळ धन्य होतं म्हणा, ते कुळ धन्य होतं. त्याला पितरांसाठी काही कर्मकांड करावं लागत नाही, पितरांचं श्राद्ध करावं लागत नाही, काय करावं लागत. त्याच्या संपूर्ण कुळातील पितर पवित्र होतात आणि मुक्त होतात. तो तर मुक्त होतो याच्यात आश्चर्यच नाही म्हणाले, तो मुक्त तर होणारच आहे, पण त्याच्या कुळातले सर्व पितर मुक्त होतात. मागे आमच्या सुनील घोरपडेंनी विचारलं होतं आपलं, ते आपल्या संप्रदायात आले तेव्हा ते म्हणाले, हो त्या पितरांचं मग श्राद्ध करावं लागतं वगैरे, मग ते मुक्त होतात. म्हटलं आपल्याकडे त्या पितरांचं श्राद्ध वगैरे करण्याची गरज नाही, कारण शास्त्राचा आधार काय आहे. म्हटलं याला शास्त्राचा आधार आहे, जो भक्ती मार्गात येतो, सद्गुरूंच्या कुळात ज्याचा जन्म होतो दुसरा, तो म्हणले आपल्या सगळ्या कुळाला पवित्र करतो. आणि त्याचे जे पितर आहेत, नारद ऋषी सांगतात भक्तिसूत्रामध्ये, नृत्यंती पितर, हा की पितृलोकामध्ये त्याचे पितर नाचायला लागतात. त्यांना एवढी गुड न्यूज समजते की अरे आपला कोणीतरी नातू पंटू तो म्हणाले सद्गुरूंना शरण गेला, सगळीकडे ही बातमी जाते. म्हणजे तो सद्गुरूंना शरण गेला, अरे वा वा, आता आपण इकडून मुक्त होणार, नाही तर किती वर्षानुवर्ष म्हणलं आपण इथे पडलोय काय. तर या पितृलोकातून आपण आता मुक्त होणार म्हणून ते नाचायला लागतात. नृत्यंती पितर हा दृश्यंती देवता, आणि देवतांना हर्ष होतो. असं आम्ही त्यांना सांगितलं, हे प्रमाण आहे म्हटलं, का तुम्ही श्राद्ध करण्याची गरज नाही, तर हे प्रमाण आहे. पण कोणी केलं तर काही बिघडत नाही, काय की असं आहे. पण त्याला करण्याची काय नाही केलं म्हणून त्याला काही मोठं हे त्याला काही होणार नाही, त्याला त्याची गरज नाही. पण काय, यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाचरणीयम नाकरणीयम, असं शंकराचार्य की म्हणजे साधारण लोक असं असतात, लोकांमध्ये हे असतं, अरे याने हे केलं नाही, ते केलं नाही, काय हा पूजा करत नाही, देवळात जात नाही, काय करत नाही, हा नास्तिक झाला, असं लोक म्हणतात लगेच. आणि इतर लोकांना त्याचा आदर्श झाला पाहिजे. इतर लोक मग हा पूजा करतो, हा काय करतो, मंदिरात जातो, हे बघून इतरही लोक करतात. तेव्हा म्हणले एक आदर्श होईल या दृष्टीने तो करतो, पण त्याला ते करण्याची गरज नसते म्हणा, त्याने नाही केलं तर काही बिघडत नाही. तेव्हा त्याच्या संपूर्ण कुळातील पितर पवित्र होतात आणि मुक्त होतात. नुसतं पवित्र होतात असं नाही, मुक्त होतात. त्यांना काही पिंडदान वगैरे काही करायची गरज नाही, पितृपक्ष वगैरे त्याला काही लागू होत नाही. तेव्हा त्यांना आनंद झाला, घोरपडेंना खूप आनंद झाला. तुम्ही मला सांगितलं, मला एकदम हलकं वाटलं. तेव्हा
अशा भक्ताला जन्म देणारे माता पिताही धन्य होत. अहो, संपूर्ण कुळाचा उद्धार होतो, तर माता पित्याचा उद्धार होतोच मग. आम्ही लवकरच 25व्या वर्षी आम्ही सद्गुरूंच्याकडे आलो. त्यांच्यानंतर आमचे कुटुंब, आमचे आई वडील, काय आमचे भाऊ बहीण सगळे आणि सगळे नातेवाईक यांनी आम्हाला सगळ्यांना नावं ठेवलं. काही आई वडिलांचं काही यांनी केलं नाही, अमकं झालं नाही, तमकं झालं नाही. आम्ही त्यांना पैसे पाठवत होतो, आम्हाला जेवढं, प्रत्यक्ष आम्हाला त्यांची सेवा नाही करता. पण नावं ठेवायला लोक असे असतात. अरे असा भक्त जो सद्गुरूंच्याकडे जातो त्याचं संपूर्ण कुळ पवित्र होतो आणि त्याचे माता पिता धन्य होतात असं सांगितलं. आमचे माता पिता धन्य झाले, आमचं पूर्ण कुळ पवित्र झालं, तेव्हा आणखी काय पाहिजे म्हणाले. पण लोकांना हे कळत नाही. माता पिता धन्य होतात कारण सर्व कुळांचा उद्धार करणारा असा कुलदीपक, त्याला कुलदीपक असं म्हणतात, त्यांच्या पोटी आला. त्याची आणि त्यांच्या पितरांची अनेक जन्मींची पुण्यकर्मेच फळाला. त्यांच्या पितरांनी काही पुण्यकर्म केलं असेल, आई वडिलांनी पुण्यकर्म केलं असेल आणि म्हणून असा कुलदीपक पुत्र त्यांच्या पोटी आला. ही साधी गोष्ट नाही. जो सद्गुरूंना शरण जातो तो साधा सदा नसतो म्हणा, संपूर्ण कुळाचा उद्धार करतो. आणि त्या कुळात, म्हणून त्या कुळात त्या पुण्यपुरुषाचा जन्म झाला, त्याला पुण्यपुरुष असं म्हटलं, महात्मा असं म्हटलं. आणि त्याने आपल्या जन्माचं सार्थक केलं. जो सद्गुरूंना शरण गेला त्याने आपल्या जन्माचं सार्थक केलं. एवढं अद्भुत असं म्हणले या सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचं महात्म्य. पण नुसतं मंत्राचं नाही, तर सद्गुरूंच्या कार्याचं, सद्गुरूंच्या प्रेमाचं, भक्तीचं, ज्ञानाचं, त्यांचा सत्संगतीचं, हे सर्व मिळून हे महात्म्य आहे महाराज, ज्याला होलिस्टिक अप्रोच असं म्हणतात आमच्या मॅनेजमेंटच्या भाषेत. होलिस्टिक अप्रोच म्हणजे सर्व बाजूनी त्याचं जेव्हा आपण बघतो, सर्व बाजूनी ती समृद्धी होते, सर्व बाजूनी जेव्हा त्याचा विचार होतो, त्याला होलिस्टिक अप्रोच असं म्हणतात. तेव्हा आपल्या याच्यात हा होलिस्टिक अप्रोच आहे की सद्गुरूंच्या कार्यामध्ये होलिस्टिक अप्रोच आहे. होली म्हणजे पवित्र एका अर्थाने, आणि होलिस्टिक म्हणजे सर्व समावेशक, फ्रॉम ऑल द डायरेक्शन्स, सगळ्या डायरेक्शन्सनी तो परिपूर्ण असा आहे. असा परिपूर्ण तो भक्त होतो. संसारात राहिलेला माणूस म्हणले तो असा परिपूर्ण होऊ शकत नाही. तेव्हा सद्गुरूंचं कार्य, हे दत्तगुरूंचं कार्य याच्यासाठीच आहे की त्याची सर्वांगीण प्रगती व्हावी, सर्व अंगाने तो परिपूर्ण व्हावा. एकनाथ महाराजांची कथा आहे की अशा पितृपक्षात, आता एकनाथ महाराजांची काय आवश्यकता आहे, एकनाथ महाराजांनी पितृपक्षात काही त्यांचं पितरांचं श्राद्ध वगैरे केलं नसतं तर त्यांना काही कोणी काय केलं नसतं. पण त्यावेळेचा काळ वेळ सुद्धा आपल्याला बघायला, तो काळ असा होता की फार कर्मठ लोक होते, आजूबाजूला सर्वकडे कर्मठ लोक होते. आणि त्याच्यामध्ये आधीच ते एकनाथ महाराजांना नाव ठेवायचे आणि त्या कर्मठ लोकांचा त्यांचा विरोध होता त्यांची. तेव्हा आणि इतर पुढची जी पिढी येणार आहे त्यांच्या पुढे आदर्शही त्यांना ठेवायचा होता. आणि म्हणून एकनाथ महाराजांना आवश्यकता नसताना सुद्धा त्यांचे पितर तसेच तृप्त झाले, त्यांचे पितर तसेच पवित्र झाले, त्यांचं कुळ तसंच पवित्र झालं, त्यांचे पितर तसे मुक्त झाले. तरी पण त्यांनी पितरांचं श्राद्ध करण्याचं ठरवलं. तर ब्राह्मण लोक आणि इतर हे सर्व त्यांच्या विरुद्ध होते, कारण ते एवढे मोठे महात्म्य होते, त्यांना त्यांचं ते महात्म्य सहन व्हायचं. आणि म्हणून त्या एकनाथ महाराजांनीच पितरांचं श्राद्ध करायचं ठरवलं आणि सर्व ब्राह्मणांना त्यांनी बोलवलं, ब्राह्मणांना निमंत्रण दिलं. तेव्हा ते आता ब्राह्मण येणार त्याच्या आधी असा एक प्रसंग घडला की भोजन तयार झालं ब्राह्मणांसाठी, सर्व पक्वान्न त्यांच्या मंडळींनी सर्व पक्वान्न तयार केली आणि
त्याचा असा घमघमाट असा वास सुगंध सुटला. तेव्हा बाहेरून एक गरीब कुटुंब जात होतं त्यांच्या दारावर. गरीब कुटुंब होतं आणि त्याला भूक लागलेली होती आणि तिथे त्यांचा लहान मुलगा होता. तिथे थांबले कारण तिकडनं सुगंध येत होता. त्यांना वाटलं इथे चांगलं आपल्याला मिळेल जेवण खावण काहीतरी, म्हणून ते तिथे थांबले. आणि तो मुलगा हट्ट करायला लागला. आई वडील म्हणले अरे नको, यांच्याकडे आज श्राद्ध आहे दिसत आहे, तेव्हा आपण इकडे. पण तो मुलगा हट्ट करायला लागला की नाही मला लाडू पाहिजे, लाडू. लाडू तयार होतो, लाडू पाहिजे. तर हे सर्व एकनाथ महाराजांच्याकडे तो श्रीखंड्या, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण श्रीखंड्याच्या रूपाने आलेले. ही नाथांचा तो नाथ श्रीहरी, नंदाचा नंदन गासितो नाथा घरी चंदन. नाथा घरी चंदन तो उगाडतो, दासांचा दास होतो. असा तो पुढे आला आणि त्यांनी त्या कुटुंबाला सांगितलं की आज इकडे म्हणाले पितरांचं जेवण आहे, ब्राह्मणाला दिल्याशिवाय दुसऱ्या कोणाला देता येत नाही. ते ब्राह्मणाचं जेवण झाल्यानंतर मग तुम्ही या, मग तुम्हाला जेवायला मिळालं, तुम्हाला आम्ही सर्व देऊ, लाडू वगैरे सगळं. ते एकनाथ महाराज ते ऐकत होते आता आणि ते बाहेर आले. ते म्हणले काय झालं, काय म्हणले यांना गरीब कुटुंब आहे, यांना खूप भूक लागलेली आहे आणि म्हणले याला जेवायला पाहिजे. पण म्हणले ब्राह्मण आल्याशिवाय, ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय त्यांना आपण देणार कसं. एकनाथ महाराज म्हणजे असं काही नाही, म्हणा त्यांना भूक लागली आहे, गरीब कुटुंब आहे, तो मुलगा आहे छोटा, काय तर त्याला आपण जेवायला. त्यांना सगळ्यांना आत बोलवलं त्यांनी आणि त्याला बसवलं आणि त्यांना ब्राह्मणांसाठी जे जेवण तयार केलं होतं, पंचपक्वानं केलं, ते सर्व त्यांना वाढलं आणि त्यांना वाढून त्यांना तृप्त केलं. तेवढ्यात ते ब्राह्मणापैकी कोणीतरी एक दोन ब्राह्मण आले होते. ते बाहेरून बघितलं त्यांनी कोणीतरी जेवत आहे, त्यांना दिसलं की कोणीतरी असं गरीब कुटुंब जेवत आहे. ते गेले धावत आणि सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं हो म्हणाले असं अशी घटना झाली. आपल्या आधी ब्राह्मण जेवण्याच्या आधी त्यांनी अशा गरीब कुटुंबाला असं जेवण दिलं म्हणा. तेव्हा ते सर्व ब्राह्मण रागावले आणि ते काही जेवायला आले नाही, ते रागावले. मग एकनाथ महाराजांनी काय केलं की त्यांच्या मंडळीने सांगितलं आता हे जेवण यांना आपण दिलं, हे उष्ट झालं. तेव्हा म्हणले हे जेवण बाजूला ठेवा, टाकून द्या. त्यांना दिलं आणि बाकी टाकून दिलं आणि म्हणले परत आंघोळ करून परत ते ढावळ का काय असते सोहळं नेसून परत म्हणाले तुम्ही जेवण तयार करा. आताच्या स्त्री कोणी असते तर काय म्हणलं असतं. पण एकनाथ महाराजांची मंडळी त्यांनी परत आंघोळ करून परत सर्व स्वयंपाक तयार केला. बघा परत सर्व स्वयंपाक तयार आणि ब्राह्मणांना बोलवायला गेले. ब्राह्मण काय आले नाही. ब्राह्मण म्हणले नाही आधी तुम्ही त्याला खायला घातला, आता आम्ही येणार नाही म्हणा. येणार नाही तर एकनाथ महाराज परत आले तरी त्या ब्राह्मणांनी दोन आपले स्पाय गेला, दोघा ब्राह्मणांच्याकडे काय चाललंय, आता काय होणार आहे बघायला पाठवलं. ते तिथे उभे राहिले बाहेर आणि गंमत म्हणजे एकनाथ महाराज आले आणि त्यांनी बघितलं तर आत पंगत चालली होती. आत गेले सर्व प्रत्यक्ष पितर तिथे आले होते म्हणाले. पितृ लोकातून सर्व प्रत्यक्ष पितर, आजोबा पणजोबा वगैरे सगळे. बरं यांचेच नाही पितर, तर त्या गावातल्या जे ब्राह्मण होते सर्व येणार होते जेवायला, त्यांचे पण पितर तिकडे जेवायला आले होते म्हणा. आणि मग तिथे जेवण सुरू झालं. एकनाथ महाराजांनी त्यांना सर्व दक्षिणा हे सर्व दिलं. तिथे श्लोक पूर्वी जेवणामध्ये श्लोक म्हणायचे काय, बदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीची, सहज मन होते नाम घेता फुकाची, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म,
उदरभरण होणो हे जाणीजे यज्ञ कर्म, असं असे अनेक काय तिथे श्लोक लोक म्हणायला लागले. आमच्या इकडे आम्ही म्हणायचं, आमच्याकडे ते खात असत होतं की आम्हाला संस्कृतचे अनेक श्लोक यायचे, तर आम्ही ते श्लोक म्हणायचो जेव्हा काही कार्यक्रम असेल, काय जेवणाचा कार्यक्रम असेल तर. अशी प्रथा होती पूर्वी. आता तर काय नाही, आता लोक येतात आणि पटापट पटापट खायला सुरुवात करतात. काय आधी काय म्हणत, पार्वती पते नम पार्वती पते हर हर महादेव असं म्हणून नंतर मग जेवायला सुरुवात. सद्गुरुनाथ महाराज की जय, काय सर्व संतन की जय, असं म्हणून मग जेवायला सुरुवात. आणि मग जेवणाच्या मध्ये एक एक श्लोक लोक म्हणत. अहो आमच्याकडे एक आचार्य येतात तेलंगणामधून, ते आचार्यांना संस्कृत येत होतो, ते आचार्य होते. पण आता व्यवसाय काही नाही, ब्राह्मणांना तिकडे व्यवसाय काही नाही, त्याच्यामुळे ते तिथे ब्राह्मणांच्याकडे भोजन तयार करायला ते आचार्य जायचे. तर आमच्याकडे ते आचार्य यायचे, आम्हाला माहित नव्हतं. आचार्य पण यायचे तेलंगणातनं, आणि तेलंगणातले ब्राह्मण पण यायचे. ते एकदा ते ब्राह्मण पण आले आणि आचार्य पण आले आमच्याकडे नवरात्र होत, तर त्यांची ओळख निघाली. आणि गंमत म्हणजे तो आचार्य इकडे स्वयंपाक करतोय आणि तिकडे ब्राह्मण त्या वेदांच्या ऋचा म्हणतायत. आणि गंमत म्हणजे हा आचारी हा हा सुद्धा त्यांच्यावर ऋचा म्हणतोय, स्वयंपाक करता करता वेदांच्या ऋचा म्हणतोय. तो कुठला काळ, आणि आता म्हणले आता काय काळ आला. आता बुफे, ज्यांनी त्यांनी आपलं घ्यायचं खायचं, बूट सूट बूट घालून सर्व. म्हणजे किती मनुष्याची अवनती झाली म्हणली. तेव्हा ते सांगतात की पितर जेवायला, प्रत्यक्ष पितर तिथे जेवायला आले, ब्राह्मण येत नाही तर म्हणलं जाऊ दे ब्राह्मण. पितर जेवायला आले. एवढं एकनाथ महाराजांचं एवढं महात्म्य, संत सत्पुरुषांचे, त्यांचं काही चमत्कार त्यांनी नाही, त्यांनाही माहिती नव्हतं. त्यांनी काही चमत्कार चुमंतर असं नाही केलं म्हणा, पण परमेश्वरी सत्तेमध्ये हे घडत असतं. परमेश्वराकडून हे केलं जातं. संत सत्पुरुष स्वतः असं काही करत नाही म्हणा, चमत्कार वगैरे करत नाही. चमत्कार करतात ते ढोंगी लोक असतात. चमत्कार करतात ते म्हणाले आपलं महत्व वाढवण्यासाठी करतात. संत सत्पुरुष चमत्कार करत नाही. पण कोणी जर असा चमत्कार करण्याला आला तर परमेश्वरी सत्तेत त्याला उत्तर देण्यासाठी तसा चमत्कार घडतो. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी हा चमत्कार नाही केला, तर परमेश्वरी सत्तेत परमेश्वराने असा चमत्कार घडवून आणला त्याच्या सत्तेमध्ये. हे आपल्या भक्ताचं म्हणले, कधी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आपला भक्त भक्ताचा अभिमानी असतो भगवान, आणि म्हणून तो त्याची उपेक्षा कधी करत नाही. आणि म्हणून सर्व पितरच तिथे आले म्हणा. आणि पितर जेवले, आणि ते ब्राह्मणाचे कोणी दोघं आले होते, त्यांनी ते बघितलं की सगळे पितर आले. त्यांनी ओळखलं, काही काही लोकांना त्यांनी ओळखलं, अरे हे तर यांचे आजोबा होते, यांचे पणजोबा होते. आणि ते धावत गेले आणि त्यांनी सांगितलं ब्राह्मणांना, ते म्हणले चला बघा ते तुमचे आजोबा पणजोबा तिकडे येऊन बसले म्हणाले. तुमचे आजोबा पणजोबा तिकडे आहे, चला त्यांना तरी बघायला चला म्हणाले. आणि ते जेवतायत म्हणाले तिकडे. हे सगळे ब्राह्मण आले तिकडे बघायला, त्यांचे आजोबा पणजोबा सगळे सगळे तिकडे, सर्व गावातल्या लोकांचे तिथे जेवायला आले होते. तेव्हा त्याला त्यांचं महात्म्य कळलं. तेव्हा म्हणले हे कसं, हे कशाचं महात्म्य म्हणलं. त्या कुळाचं पवित्र, ते कुळ पितरांना त्यांनी पवित्र करून टाकलं म्हणा. असं हे पवित्र कशामुळे झालं की तिथे हरिनाम आणि सद्गुरूंचं मान, सद्गुरूंना शरण गेले होते एकनाथ महाराज. सर्व ज्ञान करून घेतलं, सर्व साधनं केली, आणि मग
सर्वसाधारण गृहस्थाश्रमाप्रमाणे त्यांनी आपलं जीवन जगायला सुरुवात केली. त्यांना काही कोणाला दाखवायचं नव्हतं. हल्लीच लोक म्हणतात असं केलं आपल्याला काहीतरी अनुभव नाही आला. कोणी एक आमच्याकडे आले होते, ते म्हणले मला आता 2-3 महिने झाले पण काही अनुभवच नाही आला म्हणाले. मग आता मी जातो म्हणले. काय मला मुक्त करा. मला असं वाटलं मुक्त करा म्हणजे मुक्ती द्या असं. अरे मुक्ती देईपर्यंत थांब, तू मुक्त होणार आहेस. आणि आताच तुला मी मुक्त करून टाकलं तर कसं होईल. ते घोरपडे म्हणले त्यांनी तुम्हाला मुक्ती मागितली, पण मुक्ती म्हणजे कशातून, या मार्गातूनच त्यांनी मुक्ती मागितली. म्हटलं आता काय करणार, त्याचं पुण्याई तेवढी नव्हती, त्याची पुण्याई संपली, तो गेला, आपण आता काय करणार. तेव्हा पुण्याई जेवढी आहे तेवढ्याने भेट झाली, पण पुढे पुण्याई आपल्या तपश्चर्येने वाढवावी लागते. तेव्हा एकनाथ महाराजांचा असा अनुभव, तेव्हा असे अनुभव येतात म्हणाले. आम्हालाही असे अनुभव अनेक येत असतात, पण ते आम्ही काही केलं म्हणून नाही. म्हणलं आम्ही काही चिमंतर केलं, काही आम्ही चमत्कार केला असं नाही म्हणा, पण चमत्काराचा अनुभव येतो. चमत्काराचा अनुभव येतो, पण कोणाला सांगण्यासाठी दाखवण्यासाठी. लोक म्हणतात काय तुम्हाला काही चमत्कार वगैरे घडले का, तुम्हाला काही चमत्काराचा अनुभव आला का. आम्ही म्हणलो की तुम्ही कोण विचारणार आहे. चमत्काराचा अनुभव आला की नाही आला ज्याचा त्याला माहिती. ज्याला चमत्कारांचा अनुभव येतो तो बोलत नाही म्हणाला, तो आनंदात असतो. आपल्या चमत्काराचा अनुभव येतो त्याचा आनंद घेतो. आणि ज्याला अनुभव येत नाही ना, काहीतरी खोटा नाटा अनुभव येतो, तो सांगतो की मला चमत्काराचा अनुभव आला. म्हणून जो असं म्हणतो की मला चमत्कार खूप अनुभव आले, त्याला समजायचं का झिरो, याला काय अनुभव वगैरे आले. आणि सद्गुरूशिवाय अनुभव येतच नाही ना, मुख्य म्हणजे. गुरुविना अनुभव कैसा घडे. तेव्हा ते सांगतात की सर्व त्याचं कुळ पवित्र आहे, धन्य त्याची माय, पवित्र ते कुळ, धन्य त्याची माय. तेव्हा त्याचं संपूर्ण कुळ धन्य होतो, पवित्र होतो. त्याचे त्यांना पितरांना मुक्ती मिळते. मग त्याला मुक्ती काय, त्याला तर मुक्ती आहेच म्हणाल. त्याच्या आई वडिलांना मुक्ती होते, सगळ्यांना मुक्ती मिळते. एवढं महात्म्य या हरिनामाचं सांगितलं, सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचं. परंतु म्हणाले काम क्रोध लोभ जयाचे अंतरी. मग कोणाला अनुभव येत नाही याचा. मला 2 महिने झाले, अरे 2 महिने 3 महिन्यात काय अनुभव येणार. आणि किती महिने झाले, किती काळाचा हिशोब ज्याच्या ठिकाणी आहे ना, तो लायकच नाही म्हणते. आम्ही 50 वर्ष या भक्ती मार्गात, सद्गुरूंच्या कार्यामध्ये आम्ही 50 वर्ष काळ. मग आम्हाला जेव्हा दृष्टांत झाला तेव्हा सद्गुरू येऊन सांगितलं, अरे आता तुम्ही करा काहीतरी. काय म्हणलं, एवढा काळ गेला आता, तुमची पुष्कळ सेवा रुजू झाली. आम्हाला महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितलं, अरे तुझी आता पुष्कळ सेवा झाली, आता तू काहीतरी कार्य कर, लोक कल्याणाचं कार्य कर. हे असंच तू करत बसला तर कसं होईल. आम्ही एकदम तेव्हा आम्ही हे सुरू केलं. काय नाहीतर लोकांना लागते झटपट 5-10 वर्षात, 5-10 पण नाही, 5-10 महिन्यात त्यांना अनुभव येतो, तमुक होतो. अरे असं नाही म्हणा. तेव्हा ते सांगतात काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येथे. अधिकारी कोण आहे. इथे अधिकार सद्गुरूंनी दिला पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलं पाहिजे तू या. ते असताना त्याने आम्हाला सांगितलंच की सर्व लोकांच्या समोर सांगितलं की हे कार्य करतील, आणि इतर लोकांना तुम्ही कार्य या भानगडीत पडायचं, तुम्ही कार्य नाही करायचं. इतरांना सांगितलं हे असताना तर त्यांनी सांगितलं सर्वांना. परंतु आम्ही जेव्हा आम्हाला वाटलं की करूया कधीतरी, पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं नाही असं करायला पाहिजे. तेव्हा आम्ही सुरुवात केली. आम्ही एवढ्या उशिरा का सुरुवात केली. ते घोरपडे म्हणतात तुम्ही सद्गुरू 20 वर्ष आधी तू भेटला असतं बरं झालं असतं. काय तेव्हा म्हणले बरोबर आहे.
पण जेव्हा भेटलं तेच खरं मिळालं. ईश्वराच्या सत्तेत ईश्वराला वाटलं तेव्हा आपण भेटलो. तेव्हा इथे उशीर वगैरे काही होत नाही. म्हणून सद्गुरूंनी मंत्र देऊनही जो आपल्या काम, क्रोध आणि लोभ आणि स्वार्थ या विकारांना आवरत नाही. काम, क्रोध, लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येते. अधिकारी व्हायला बघतो, पण म्हणले काम, क्रोध, लोभ, स्वार्थ हे तर काही अजून गेलेच नाही, पण अधिकारी व्हायला बघतो. अरे असा अधिकारी नाही होत म्हणले, असा अधिकार त्याला येत नाही. म्हणून सद्गुरूंनी मंत्र देऊन देखील तो आपल्या काम, क्रोध, लोभ, स्वार्थ या विकारांना आवरत नाही. तो मात्र इथे अपात्र ठरतो. तो इथे अपात्र ठरतो, त्याला स्त्रियेची भेट होऊ शकत नाही. कारण काम, क्रोधादी विकार आहे तिथे म्हणले काय, जिथे म्हणले काम आहे तिथे राम नाही. दया काम त्या राम अंतरी असे ना, असं रामदास स्वामी सांगतात. ज्याच्या हृदयामध्ये काम आहे त्याच्या हृदयात राम असू शकत नाही म्हणा. आणि म्हणून सद्गुरूंना आपल्या हृदयात आणून ठेवावं, म्हणजे ते काम आपोआप पळतात म्हणाले. काय म्हणजे कामक्रोधादी विकार जाणार कसे हो बाबा, हाकलून नाही जाणार ते. जसा अंधार आहे, हो माझ्या कोणी म्हणाला माझ्या खोलीत ना खूप अंधार आहे, काय करायचं. त्याला सांगितलं की हा अंधार आहे ना, म्हणले असं ढकलून काढ म्हणलं, सगळं असं हाताने घे आणि असं अंधार काढो आणि असं बाहेर टाक, असं काम कर म्हणलं. जसं वस्तू आपण जर टाकतो बाहेर तर तसं होईल का म्हणलं, नाही होऊ शकत. तर तिथे म्हणले दीपच लावावा लागेल. तसं काम क्रोध अंतरामध्ये आहेत, मग तिथे काय करावं लागेल. तर जी योग मार्गात असतात का इतर मार्गात असतात त्यांना काम करून काढावंच लागतं. ते म्हणले काढल्याशिवाय नाही तुमचं काय जमणार, ते काढावं. ते फार मोठं म्हणले भानगड होते. पण सद्गुरू म्हणतात अरे भक्तीने तू आपल्या हृदयात मला घेऊन ये म्हणा. माझ्या हृदयी तू, तुझ्या हृदयी मी, बस असंच कर. आमचं ते तिकडे SIS कॉलेजमध्ये आम्हाला बोलवलं होतं. तिथे मोठा सेमिनार होता, सेमिनार मॅनेजमेंटवर होता. पण तिथले जे मुख्य होते CEO, त्यांचा आमचा आधी भेट झाली तेव्हा ते आम्हाला आमंत्रण द्यायला, तेव्हा आमच्याकडे आमचा मासिक होतं भगवत कृपा. आता ते साऊथ इंडियन होते, CEO होते. SIS ग्रुपचे तीन कॉलेजेस आहेत मुंबईमध्ये, त्याचे ते मुख्य होते. तर त्यांनी आमचं इंग्लिश बुक पण होतं, ते पण आम्ही त्यांना दिलं. पण त्यांनी जसं आता आमच्या किरण मुळेंनी आम्हाला सांगितलं ते कुठलं बुक आहे ते मला दाखव म्हणून, तसं त्यांनी सांगितलं. मला वाटलं ते मराठी आहे, ते कसं काय वाचणार. पण त्यांना मराठी चांगलं येत होतं आणि त्यांनी बघितलं, त्यांना एवढा आनंद झाला. ते म्हणले त्यांनी आधी मला मॅनेजमेंटवर बोलायला सांगितलं होतं आणि 20 मिनिटाचा टाइम दिला होता. 20 मिनिट सगळ्यांनाच 20 मिनिटाचा टाइम दिला होता. पण माझं त्याने ते बघितलं, मग म्हणले तुम्ही मॅनेजमेंटवर बोला पण अध्यात्म बोला. अध्यात्म आणि मॅनेजमेंट असं करा म्हणाले. आणि तुमचं दोन्हीकडे तुमचं मास्टरी आहे, अध्यात्मातही आहे आणि मॅनेजमेंटमध्ये आहे. तर तुम्ही अध्यात्म हे बोला. मॅनेजमेंटमध्ये अध्यात्म कसं आहे किंवा अध्यात्माच्या आधारावर मॅनेजमेंट कसं होतं. तर आम्हाला त्यांनी निमंत्रण पत्रिका पाठवली तेव्हा आमचा नंबर 4था नंबर होता आमचा. मग आम्ही जेव्हा तिथे प्रत्यक्ष गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणाले आम्ही तुमचा नंबर 4था ठेवला होता म्हणाले पत्रिकेत, पण म्हणले तुम्ही पहिले बोला म्हणाले. कारण काय आहे की म्हणले बाकीचे वक्ते ते मॅनेजमेंटवर बोलवणार, ते बोलून तो 4था झालेला आहे. ते काय सांगणार आहे सगळ्यांना माहिती आहे, सगळे झोपतात ना. पण त्याच्यामुळे तुमचं पहिलं भाषण झालं की मग माझं पहिलं भाषण माझं ठेवलं.
पण मी त्यांना म्हटलं 20 मिनिटात कसं होणार, यू कॅन टेक युअर ओन टाइम. मग माझं भाषण 1 तास झालं, कोणाला काही कळलंच नाही 1 तास कसा गेला. म्हणजे नाव इट इज काय 1 hour इज ओव्हर. मग तो ते तिथं म्हणाले यू कॅन कंटिन्यू फॉर 15 मिनिट्स. 15 मिनिट म्हणले परत घ्या म्हणले त्यांनी 15 मिनिट. तर सव्वा तास माझं भाषण झालं. त्याच्यात आम्ही सांगितलं काय सांगितलं की तुझ्या हृदयी मी माझ्या हृदयी तू, याचं ट्रान्सलेशन सांगितलं. ही लिव्हज इन मी अँड आय लिव्ह इन हिम. व्हॉट इज डिव्होशन? ही लिव्हज इन मी अँड आय लिव्ह इन हिम. आणि मी तिथे सांगितलं की दिस इज द रियल लिव्ह इन रिलेशनशिप. आता लिव्ह इन रिलेशनशिप म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आणि कॉलेजमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप हे काही नवीनच फॅड निघाला त्यावेळेला. व्हॉट इज रियल लिव्ह इन रिलेशनशिप? ही लिव्हज इन मी अँड आय लिव्ह इन हिम. दॅट इज रियल लिव्ह इन रिलेशनशिप. हे लोकांना एवढं आवडलं. तर संबंध भाषण त्या ह्याच्यावर होतं की मॅनेजमेंटमध्ये कसं, अध्यात्माच्या आधारावर मॅनेजमेंट कसं आहे. तर माझा लेख आहे, कोणी इंटरेस्ट कोणाला वाचायचं असेल तर तो लेख मी त्यांना देऊ शकतो. तेव्हा SIS कॉलेजमध्ये असं आमचं इंग्लिशमध्ये भाषण झालं. फार सुंदर लेख आहे, फार सुंदर. त्या भाषणाचं म्हणजे त्यांनी रेकॉर्ड केलं होतं. तेव्हा ते म्हणतात की आय लिव्ह इन यू अँड यू लिव्ह इन मी. दिस इज रियल लिव्ह इन रिलेशनशिप. अशी सद्गुरूंच्या ठिकाणी हृदयात आपण आहोत आणि आपल्या हृदयात सद्गुरू आहे, असा अनुभव घेतला पाहिजे. काय माझ्या हृदयी तू, तुझ्या हृदयी मी, मी तू पण उर्मी कैसी साहू. मग मी तू असं करता करता दोनच राहिले. द्वैत, तिथे द्वैत, संपूर्ण संसाराचा लय होऊन जातो. संसार केला कुठल्या कुठे, फक्त सद्गुरू आणि शिष्य असे दोन हे द्वैत राहतात. आणि ते द्वैतही त्याला सहन होत नाही म्हणाले. माझा मी वेगळेपणा, सद्गुरू वेगळे मी वेगळं, अरे कसं काय. सद्गुरू असं म्हणतात, मी असं म्हणतो, माझं काही मत आहे, मी असं म्हणतो, सद्गुरू असं म्हणतात, हे त्याला सहन होत नाही. असं जेव्हा सहन होत नाही तेव्हा त्याची पूर्ण शरणागती होते. अशी त्याची जेव्हा पूर्ण, आता काय तो संपूर्ण समर्पण होतं. आधी असं द्वैत चालतं म्हणलं त्यांचं. कधी कधी त्यांचं थोडासा मतभिन्नताही होते. वादविवाद नाही होत, खऱ्या शिष्य वादविवाद नाही का, मतभिन्नता होते. तर म्हणलं सद्गुरू असं नाही होऊ शकत का, असं होऊ शकत, असं होता. पण त्यालाच असं वाटायला लागतं की काय आपलं बरोबर नाही. आपण सद्गुरूंशी अजून एकरूप नाही झालो, अजून तादात्म्य नाही झालो. सद्गुरू शिष्य जे ते एक रूप जाहला. अरे परमात्म्याशी एकरूप होण्याची भाषा करतो म्हणा. असे शास्त्रे गुरुरेव परमात्मा. या शास्त्रामध्ये काय आहे, सद्गुरू हाच परमात्मा आहे. आणखी कुठे जातो म्हणले तो शोधायला. सद्गुरूंशी एकरूप हो, हा सद्गुरू आणि हा तू. मी तू पण उर्मी कैसी साहू. आधी तो आपल्या हृदयात घेतो सद्गुरू. माझ्या हृदयी तू, तुझ्या हृदयी मी, मी तू पण उर्मी कैसी साहू. जय जयकार दत्त प्रभुराय. नकळे ही माया कैसी तुझी. की तुझी माया कळत नाही म्हणत. अजून द्वैत आहे माझ्या ठिकाणी. मी वेगळा विचार करतो, सद्गुरू वेगळा विचार करतात, आणि दोघांचा विचार जमत नाही. अरे हे बरोबर नाही म्हणत. हे मी तू पण उर्मी आहे म्हणत. मी तू पण ही उर्मी निमाली. भेटी प्रभूची झाली. भेटी प्रभूची कधी होईल? मी तू पण ही उर्मी निमाली. मग अजूनपर्यंत भेटी का नाही झाली? अरे मी तू पण आहे, पण मी तू पण पाहिजे आधी. मी तू पण तर पाहिजे आधी. असा काळ होता होता एकरूपता येता समरसता येता एक दिवस मी आणि तू राहतच नाही म्हणलं, एकरूपच होऊन जातात. तेव्हा त्या ईश्वराची भेटी होते. मी तू पण ही उर्मी निमाली.
भेटी प्रभूची झाली. तेव्हा भेटी होते म्हणाले परमात्म्याची. कधी होते भेटी? परमात्म्याची एकरूप नाही होऊ शकत कोणी. परमात्म्याची कसं एकरूप होईल? तिथे एकरूपची बातच नाही. तिथे तर वेगळं काहीच नाही. परमात्म्याच्या ठिकाणी वेगळं काहीच नाही. वेगळे पण तू निर्माण केलं. आणि म्हणून तो परमात्मा सद्गुरू होऊन आला. म्हणजे आता इथे मी तू पण करतो. मी तूपणाची उर्मी इथे चालव. आणि असं होता होता तुझंच तुला सहन होणार नाही म्हणा. जेव्हा तुझंच तुला सहन होणार नाही, मी असा विचार करतो, सद्गुरू असा विचार करतो. सद्गुरू असं म्हणतात, मी असं म्हणतो. जेव्हा तो पूर्ण समर्पण करतो की सद्गुरू म्हणतात तेच खरं. सद्गुरू करिष्ये वचनम तव. अर्जुनाने शेवटी विचारलं, एवढी गीता सांगितल्यानंतर, की अर्जुनाला भगवंताने विचारलं की अर्जुना तुला सगळं समाधान झालं ना, मी जे काही सांगितलं त्याने तुझं समाधान झालं ना, तुझे सर्व शंकांचं निरसन झालं ना, आणि तू आता तयार झालास ना, तेव्हा अर्जुन म्हणतो, काय म्हणतो, आता मी तयार झालो, आता करिष्ये वचनम तो. तू जे सांगशील ते मी करणार आहे. बस तू जे सांगशील, तू सांगायचं आणि मी करायचं, तू सांगायचं आणि मी करायचं, असं कर. अशी जेव्हा अवस्था आहे तेव्हा मी तू पण ही उर्मी निमाली आणि अर्जुन श्रीकृष्णाची एकरूप झाला. आणि जेव्हा अर्जुन श्रीकृष्णाची एकरूप झाला, अर्जुन म्हणाला की करिष्ये वचनम तव, तू सांगशील तसं मी करतो, माझं काही वेगळं मत वगैरे नाही. तेव्हा भगवान त्याला काय म्हणतात, अरे बस झालं म्हणतो, तू आता एकरूप झाला, मग आता तू काय कर, तू आता काय कर, करिष्ये वचनम तव असं अर्जुन म्हणाला. बघा भूमिका कशी काय. तेव्हा भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, यथेच्छसी तथा कुरु. आता म्हणाले, आधी तुझी इच्छा, तुझ्या इच्छेप्रमाणे काही होत नव्हतं, पण आता तू यथेच्छसी तथा कुरु, तुला जशी इच्छा होईल ना तसं कर, कारण तुला प्रेरणा देणारा मीच आहे म्हणाले. बुद्धीचा प्रेरक ईश्वर त्याशी शरण जाता सकळ सांग. बुद्धीचा, आता मी तुझ्या बुद्धीचा प्रेरक झालो, कारण तुझ्या हृदयात मी आहे. तुझ्या हृदयातून मी अहंकार गेला म्हणा, आणि तुझ्या हृदयात मी आलो. त्याच्यामुळे आता तुझ्या बुद्धीला माझीच प्रेरणा असणार, आणि त्याच्यामुळे यथेच्छसी तथा कुरु, तुला जसं वाटेल तसं तू कर. आम्हाला महाराज म्हणाले यथेच्छसी तथा कुरु. अरे वा. आता तुम्ही यथेच्छसी, तुम्हाला जसं वाटणार तसं कर, कारण तुम्ही काही दुसरं करणारच नाही म्हणा. जे आमची प्रेरणा तुम्ही, जे होईल तेच तुम्ही करणार. आणि म्हणून ते म्हणतात की कामक्रोधादी विकार ज्याच्या ठिकाणी आहे, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येते. असा इथे अधिकारी नाही म्हणा. कारण सद्गुणी मंत्र देऊन त्याच्या ठिकाणी देऊन सुद्धा त्याच्या ठिकाणी काम क्रोध विकारांना तो आवरत नाही. निदान प्रयत्न तरी केला पाहिजे ना. आवरणार नाही, बरोबर, प्रयत्न सद्गुरूंच्या प्रसादाशिवाय ते आवरणार नाही. तो मात्र इथे अपात्र ठरतो आणि त्याला हरीची भेट होऊ शकत नाही. काम क्रोध लोभ या विकारांमुळे त्याच्या अंतःकरणात काय काळोख निर्माण होतो. त्याच्या अंतःकरणात काळोख, प्रकाश अजिबात नाही, ज्ञानाचा प्रकाश नाही, ज्ञान झाकवलं जातं, आणि त्याच्यामुळे आत्मस्वरूप जे आहे ते अदृश्य होऊन राहतं. ज्ञानाच्या प्रकाशातच आत्मस्वरूप दिसतो, आणि कामक्रोधादी विकार असेल तर म्हणले काळोख होऊन जातो, ते आत्मस्वरूप दिसत नाही, अदृश्य होऊन जातो. राहतं पण अदृश्य राहतं. त्याला आत्मस्वरूप हरीची ओळखच होऊ शकत नाही, म्हणजे त्याचं ज्ञानच होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाला काम क्रोध मोह लोभ स्वार्थ हे सर्व विकार, हे सर्व शत्रू आहेत, हे आच्छादित करून टाकतात म्हणजे आत्मस्वरूपाला. आणि म्हणून म्हणतात, काय एवढं आम्ही केलं पण काय आम्हाला अनुभवच येत नाही. अरे ते आहेत ना म्हणजे तुझ्या ठिकाणी. त्याला ज्ञानाच्या भाषेत आवरण असं म्हणून. आवरण आणि विक्षेप. आवरण म्हणजे झाकलेलं आहे, आणि विक्षेप म्हणजे मग काही दिसत नाही, म्हणजे त्याला काहीतरी विचित्रच दिसतो. आणि या आवरणामुळे मन चंचल होतं, आणि चंचल मनाला काही दिसतं. तेव्हा हे रजतमोगुणी व्यक्तीच्या बाबतीत झालेलं आहे. रजतमोगुणी जी व्यक्ती असते त्याच्या बाबतीत हे कामक्रोधादी वगैरे हे असतं.
पण काही सत्वगुणी व्यक्ती पण असतात, त्या पहिल्यापासूनच त्यांचं वाचन असतं, त्यांचे संस्कार असतात चांगले, आणि ते त्यांना कळतं की हे आपण करतोय बरोबर नाही, मग ते लगेच सावध होतात आणि त्यांच्या ठिकाणी सत्वगुण असतो. पण गुण तो गुणच आहे, म्हणजे सत्व असो, रजो असो, तमोगुण असो, तो आपला प्रताप दाखवणार. सत्वगुण जरी आत भक्तीसाठी आवश्यक असला तरी म्हणाले त्या सत्वगुणाचा अहंकार जर झाला, त्याचा म्हणले एक दोष आहे म्हणजे सत्वगुणाचा. एक गुण आहे काय, तो परमेश्वराकडे नेण्याला सहाय्यभूत आहे, सद्गुरूंचे ज्ञान होण्याला सहाय्यभूत आहे. परंतु त्याचा दुसरा दुर्गुण काय आहे मोठा, तर म्हणले अहंकार झाला. लगेच मी वाचन केलंय, मला हे समजलं आहे, मला हे सद्गुरू सांगतात ते समज, हा मला समज, हे झालं. असा सूक्ष्म अहंकार होतो, असा सत्वगुणाचा सूक्ष्म अहंकार होतो, आणि त्याच्यामुळे सुद्धा आत्मस्वरूप झाकले जातं शेवटी. तीन गुणामुळे पैकी कुठलाही गुण असला तरी ते आत्मस्वरूप झाकलं जातं. आणि म्हणून सांगतात, स्वरूपी उदिला अहंकार राहो, अहंकार रूपी राहो. हा स्वरूप सूर्याच्या ठिकाणी, स्वरूप हे सूर्य, आत्मसूर्य आहे, पण त्या आत्मसूर्यालाही झाकणारा कोण आहे, राहू, राहू केतू. आणि स्वरूपाच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा अहंकार, मला समजलं, मला ज्ञान झालं, हा लगेच जर याचा उदय झाला की तेने गिळले सर्व ही तेज पाहू, सर्व त्या आत्मसूर्याचं तेज तो गिळून टाकतो. या सूक्ष्म अहंकाराला राहू असं म्हटलेलं आहे. तेव्हा जसा राहू हा सूर्याला गिळतो, सर्वकडे अंधार होतो, तसा हा अहंकार रूपी राहू म्हणाले सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानरूपी सूर्याला झाकून टाकतो आणि पुन्हा त्या साधकाला अज्ञानात ढकलून देतो परत. एवढं त्या अहंकारात सांगतो. मग त्या आत्म्याचं दर्शन, त्याचा अनुभव, या गोष्टी तर म्हणजे दूरच राहिले. सद्गुरूंच्या कार्यात जो निरंतर जागृत, तत्पर आणि कार्यरत असतो, त्याचं सगळं इतकं तत्पर असतो, सांगितल्या वेळी बरोबर तो येतो, सांगितलेलं कार्य तो बरोबर करतो. नाही मग असं करू, नंतर करू, हे करू, नाही मग अमुक असं झालं, मग तमुक तसं झालं. सद्गुरू काय म्हणत नाही, ते क्षमा रूपम तपस्वी नाम, ते क्षमा करून लगेच क्षमा करतात, बरोबर लगेच क्षमा करतात. पण त्यांनी केलेली क्षमा ते बरोबर नाही म्हणा, त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे, पण शिष्याच्या दृष्टीने हे बरोबर नाही म्हणा. म्हणून त्यांनी दक्ष राहायला पाहिजे, जागृत राहायला पाहिजे, तत्पर राहायला पाहिजे आणि कार्यरत राहायला पाहिजे. कार्यरत आमचे किरणमुळे ते नेहमी कार्यरत असतात. म्हणजे त्यांच्या व्यवसायात सुद्धा, व्यवसाय त्यांच्या सद्गुरूंच्या कार्याचाच भाग आहे, त्याच्यामुळे व्यवसायात कार्यरत राहतात. म्हणजे ते सद्गुरूंच्या कार्यात, आणि ते सारखं विचारतात. आज सकाळी, आज दुपारी पण फोन आला, मला विचारलं, सद्गुरूंना विचारून सर्व करतात. त्याच्यामुळे सद्गुरूंचा संपर्क असतो, प्रेम असतो, मार्गदर्शन असतं. त्याच्या घोरपणे आमचे ते पण कार्यरत असतात. सद्गुरू असं झालं, असं केलं, मी याला असं सांगितलं, त्याला तसं सांगितलं. मग काय म्हणले लोक, असं का करतात, म्हणले असंच आहे, आपल्याला सगळं क्षमा रूपम तपस्वी नाम, त्याला क्षमा करायची, एवढं काय. तेव्हा जो सत्शिष्य आहे त्याच्या ठिकाणी तो निरंतर जागृत आहे. पोरा जाग, सावधरी सावधरी, स्वरूपी जागे जागे, दूरवर पाहीगड्या, ओढीला रागे रागे. तो काळ म्हणजे बघतोच आहे, म्हणलं दुरून तो बघतोय, आणि रागारागाने तो ओढेल म्हणाले, तुला ओढून घेऊन जाईल. म्हणून तू सावध हो, सावधरी सावधरी, दूरवर पाहीगड्या, ओढीला रागे रागे. म्हणून निरंतर जागृत, तत्पर आणि कार्यरत हे महत्वाचं. सद्गुरूंनी कार्य सांगितलं ते केलं पाहिजे. आपण स्वतःहून, किरण सुद्धा आम्हाला सांगतो, सद्गुरू असं करूया का, मग त्याला आम्हाला त्यांच्याकडे जायचंय, परत यज्ञ करायचा आहे. आता आम्ही जाणार आहोत 27 तारखेला, तिथे यज्ञ करणार आहोत. तिथे ते यज्ञ सर्वांना करून दाखवतील, सगळं प्रात्यक्षिक करून दाखवतील. म्हणजे याला म्हणतात कार्यरत. कार्यरत मनुष्याने असलं पाहिजे. हा कर्मयोग आहे म्हणलं, नुसतं असं ध्यान लावून नसतं काय, कार्यरत असलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जीवनात बघा, कधी ते ध्यान लावलेलं आहे का, नाही. ध्यान लावलेलं असं त्यांचा फोटोच नाही,
नंतर काही लोकांनी काढला असेल, ध्यान लावणाऱ्या लोकांनी त्यांचा फोटो काढला, ध्यान असतो. अरे भगवान श्रीकृष्ण कधी ध्यानात बसलेच नाही. त्यांच्या चरित्रातच कुठे नाही आहे म्हणून, की भगवान श्रीकृष्ण ध्यान लावून बसले, त्यांच्या चरित्रातच नाही आहे. तुम्ही फोटो काढता कसा त्याचा ध्यानात? पण ते आपल्या याला कृष्णाला कुठेतरी आपल्याशी जोडल्याशिवाय त्यांचं हे कसं होणार, म्हणून ते दाखवतात श्रीकृष्ण ध्यानात बसले. संबंध श्रीकृष्ण चरित्रात कुठे ध्यानात बसले असं नाहीच आहे. प्रभू राम सुद्धा त्यांनी ध्यान लावलं असं कुठे नाहीच आहे. ते कार्यरत होते आणि म्हणून त्यांना ते आदर्श झाले म्हणजे सर्वांचे. कार्यरत, तत्पर, निरंतर, जागृत. दत्तगुरु सांगतात डोळे मिटायचे नाही. डोळे मिटल्याने काय होतं म्हणते, ते तर डोळे मिटायच्या विरुद्धच होते. दत्तगुरु ते तर त्यांचं उजवं पाऊल पुढे, डावं पाऊल मागे, समोर 4 वेद चालले आहेत म्हणाले. ते निरंतर चालत असतात, निरंतर कार्यरत आहेत. तसंच म्हणले या सगळ्या कल्पना, सगळ्या आमच्याकडे एक चित्रकार आले होते, ते संत मोठे चित्रकार आहेत. त्यांनी काहीतरी असं चित्र काढलं होतं ध्यानाचं वगैरे, आणि म्हणले असं असं हे असुर, हे सूर, हा धर्म, हा धर्म, असं काहीतरी चित्र काढलं. मला म्हणले कसं वाटलं, मी बऱ्याच विद्वानांना दाखवलं म्हणाले. त्यांनी सांगितलं फारच सुंदर झालंय तुमचं चित्र. मी म्हणलं आता यांना नाराज करायचं का खरं सांगायचं? म्हटलं झाले तर झाले नाराज, आपल्याला काय करायचं. म्हणून त्यांना म्हटलं असं करा, हे चित्र आहे ना याच्यावर एक फुली मारा म्हटलं. असं म्हटल्यावर एकदम ते पण लगेच हसले. बरोबर म्हणलं, तुम्ही बरोबर सत्य सांगितलं म्हणून. आतापर्यंत कोणी काही बरोबर सांगितलं नाही. आणि नुसतं मी सांगतो म्हणून नाही म्हटलं, त्याच्या मागे थिअरी आहे ती जाणून घ्या तुम्ही, त्याच्या मागे सिद्धांत आहे ते जाऊन. मग म्हणजे तुम्ही सांगा मला, त्याच्याप्रमाणे मी चित्र काढीन म्हणाले. आणि हे चित्र मला कोणा मोदींना द्यायचं आहे, प्राईम मिनिस्टरला द्यायचं आहे, आणखी कोणी मोठे मोठे महाराज त्यांना द्यायचं. मग त्यांनी काय नाही सांगितलं म्हटलं तुम्हाला की हे चूक आहे म्हणून? नाही म्हणजे त्यांनी सांगितलं. कोणतरी ध्यान लावून बसला आणि त्याचे ते काही चक्र वगैरे असं दाखवलं. मग यांनी काय होणार आहे, लोकांच्या समोर काय, लोकांना काय करणार आहे यांनी? आणि तो गेला स्वर्गात कुठेतरी. लोकांना काय संदेश मिळणार आहे याच्यामध्ये? काहीच नाही. म्हणून कार्य तत्पर पाहिजे. लोकांना सांगता आलं पाहिजे, तू असं कर, मी असं करतो, तू असं कर, आणि निश्चित तुला हे याचं फळ मिळणार आहे. सद्गुरू जसं करतात किंवा जसं सांगतात, काय ज्यांनी बोलण्यासारखे चाल बापा, सद्गुरू चालत असतो. आम्ही लोकांना बिझनेस करायला सांगतो, आम्ही बिझनेस करतो. आम्ही लोकांना शिकायला सांगतो, आम्ही PhD होतो. तेव्हा आम्ही गृहस्थाश्रमी आहोत. लोकांना सांगतो नुसतं असं नाही, आम्ही जे जे लोकांना सांगतो ते आम्ही करतो. तेव्हा असा कार्यरत, तत्पर, जागृत, कार्यरत पाहिजे. तसेच सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा निरंतर जप तो करतो. हे सद्गुरूंचं कार्य करता करता जो जप करतो त्याचा जप सफळ होतो, नाही तर इतरांचा नाही होत. म्हणा 10 तास करा, नाही तर 15 तास करा, तो सफल होणार नाही. कारण काय आहे मग असं का होत नाही? तर म्हणजे त्याचा अखंड जप होत नाही. तो करतो 4-5 तास करेल, मग बाकीचे 24 तासातून 4 तास गेले, 20 तास काय करतो म्हणजे त्याचा एवढा कालखंड फुकट जातो. पण जो कार्य तत्पर असतो त्याचा प्रत्येक कार्य करताना सद्गुरूच म्हणतो. मग आता सद्गुरूंना काय सांगायचंय, सद्गुरूंना काय निरोप पाठवायचा आहे, सद्गुरूंना काय फोन करायचा आहे, सद्गुरूंना काय सांगायचं आहे, सद्गुरूंना कार्यक्रमासंबंधी काय सांगायचं आहे, त्यांना काय विचारायचं आहे. प्रत्येक याच्यात सद्गुरूंचं स्मरण आहे त्याला म्हणतात. सद्गुरूंच्या प्रेम घेतच आहे. त्याच्यामुळे क्षणाक्षणाला तो सद्गुरूंशी जोडलेला आहे म्हणा. आणि म्हणून असं क्षणाक्षणाला तो जोडल्या गेल्या बरोबर त्याच्या ठिकाणी मंत्राची आठवण, स्मरण पटकन येतं. नाही तर त्याला मंत्राचं स्मरण नाही, तो उरलेले 20 तास त्या संसाराशी बांधलेला आहे, मग त्याला संसाराचं स्मरण आहे. पण इथे भक्त हा कार्यरत आहे. हा कार्यरत असल्यामुळे तत्पर आहे, दक्ष आहे. सद्गुरूंना काय पाहिजे ते त्याला माहिती आहे. त्याचा तो विचार करतो आहे, त्याचाच विचारामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याला सद्गुरूंचं स्मरण आहे. सद्गुरूंचं स्मरण आहे म्हणजे गुरुमंत्राचं स्मरण आहेच. आणि म्हणून त्याचा गुरुमंत्राचं स्मरण अखंड आहे. अखंड स्मरण कधी होऊ शकत नाही. अखंड नाम कधी होऊ शकत नाही म्हणा. एक तंबोरीवाला एक येतो, मग थोडा वेळ तो नाम जप करतो, मग दुसरा तंबोरीवाला तो, मग तिसरा येतो, आणि त्याला अखंड म्हणतात. याला अखंड नाम जप नाही म्हणतात. अखंड नाम जप कशाला म्हणतो की सद्गुरूंनी त्याला मंत्र दिलेला आहे.
आणि तो सद्गुरूंचं कार्य, सद्गुरूंचं प्रेम, सद्गुरूंचं भक्ती, सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंचं काय कार्यक्रम सांगितलाय तो आपल्या जीवनातल्या गोष्टी सद्गुरूंना विचारून, म्हणजे त्याला तर सद्गुरूंना तो सोडतच नाही. आणि सद्गुरूंना न सोडल्यामुळे त्यांनी एवढं धरून ठेवलेलं आहे, सतत सतत त्याचं व्यवधान आहे सद्गुरूंचं त्याच्या हृदयामध्ये. हृदयामध्ये सहज सद्गुरू आहेत आणि तिथे ते व्यवधान असल्यामुळे हृदयाच्या ठिकाणीच तो मंत्र आहे म्हणा. तेव्हा हृदयाच्या ठिकाणी मंत्र आपोआपच येतो. सद्गुरू म्हटलं की ते मंत्र आपोआपच येणार म्हणा. सद्गुरूंची आठवण झाली की मंत्र आपोआपच होणार. मंत्राची आठवण झाली की सद्गुरूचं मंत्र, सद्गुरूची आठवण आपोआप होणार. असं हे मोठं गुह्य आहे म्हणले. आणि म्हणून ते म्हणतात की वैष्णवांचे गुह्य काढिले निवडुनी, एका जनार्दनी हरी बोला. नुसतं हरी बोलून नाही होणार. हरी बोला म्हणजे सद्गुरू, सद्गुरू म्हणजे हरी. हरी काय बोलतात, आपण त्यांच्याशी काय बोलतो, उद्या काय बोलायचं आहे, त्यांना उद्या काय विचारायचं आहे, काय करायचं आहे. हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. अरे सर्व कार्य करत असताना हरी बोला. असं पुढचं, आता पुढचा तो आहे भाग आहे, पुढचा अभंग आहे, पण याच्यातच येऊन गेला म्हणाले. पुढच्या अभंगात असं आहे की म्हणाले सतत निरंतर. मग निरंतर जप कसं होणार, कोणाचाच होत नाही म्हणजे. जो म्हणेल माझा निरंतर जप होतो तो खोटं बोलताय. आणि हा तर निरंतर सद्गुरूंचा भक्त निरंतर कार्य करताना दिसतोय. अहो तो स्वतःचा संसार करायला निघाला, तो भाजी आणायला गेला तरी तो सद्गुरूंच्या व्यवधानात जातो. तो भाजी आणायला जातो, तो कार्यालयामध्ये जातो, काम करतो, परंतु हे सद्गुरूंसाठी मी करतोय असं तो म्हणतो. तो आमचा संग्राम तो काय म्हणतो की सद्गुरू असं आहे, मी आता ही नोकरी सोडली, दुसरी नोकरी घेतली. हे काय नाही तुमच्यासाठी म्हणा. अरे माझ्यासाठी कशाला नोकरी नाही म्हणा, तुमच्यासाठी. आणि मी बिझनेस करणार आहे ते तुमच्यासाठी म्हणा, तुमच्यासाठीच करणार आहे सगळं. अरे म्हणलं हेच तर, यालाच तर म्हणलं ज्ञान म्हणतात, खरं ज्ञान यालाच म्हणतात. झालं तुला म्हणलं ज्ञानात, आणखी काय पाहिजे. तेव्हा ते सांगतात त्याला अधिकारी, तो अधिकारी होतो. श्रीहरीच्या नामाच्या गजरामुळे काय होतं, श्रीचं नित्य गजर त्याच्या ठिकाणी सद्गुरूंचा चालू असतो. त्याच्यामुळे कामक्रोधादी षड्रिपू पळून गेले म्हणाल तिथून. ते म्हणले इथे मला काही जागा नाही म्हणाल, ते पळून जा म्हणाल, त्याला घालवण्याची गरजच नाही राहिली. आणि त्यामुळे जगाचे कल्याण झाले. जगाचं कल्याण करायला तो जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. कारण जोपर्यंत अंतःकरणात म्हणाले हे कामक्रोधाची राक्षस आहेत, हे राक्षस आहेत, यांचा पगडा जोपर्यंत आहे तोपर्यंत श्रीहरी नामाचा आनंद नाही मिळणार. श्रीहरी नाम तू किती घ्या, कामक्रोध आहे ना, तर तुम्हाला आनंद नाही मिळणार काय. आणि जगाचे कल्याण करण्याचा अधिकार प्राप्त होणार. जगाचं कल्याण तुम्ही करायला जाऊ नका म्हणा, तुम्हाला तो अधिकारच नाही. तेव्हा सद्गुरू जेव्हा अधिकार देतात, जेव्हा बघतात, तेव्हा त्याला तो अधिकार प्राप्त होतो. सद्गुरू सेवा अनेक वर्ष जेव्हा तो करतो तेव्हा तो त्याला अधिकार प्राप्त होतो. तेव्हा तो आमचे भक्त म्हणा, आम्ही त्याला मंत्र दिला होता. तो म्हणाला आता मी असं करणार आहे, लोकांना जमवणार आहे, सगळ्यांना हे तुमचं मी त्याच्यावर निरूपण करून सांगणार आहे. म्हणलं तुला अधिकार कोण दिला, मी तुला सांगितलं का निरूपण करायचा. नाही म्हणले मग लोकांना मी सांगितलं की बरं होईल ना. म्हणलं त्यांनाही म्हटलं नाही बाबा, हा अधिकार असतो, लोकांना सांगण्याचा अधिकार आला पाहिजे. आपल्या ठिकाणी आधी सगळं विकार आहे आणि लोकांना सांगतो. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. तो एकदम त्याला तिरिमिरीत तो. मग असं नाही तर मग मी काय काय उपयोग आहे, मग मला मुक्त करा. म्हटलं मी कशाला मुक्त करू, तू मुक्त होऊन जा काय. तेव्हा तो मुक्त झाला आणि त्याला अप्सरा पाहिजे होती. त्याला ठीक आहे, आपण शुभेच्छा देऊ, तुला अप्सरा प्राप्त होईल. मग काय कामक्रोधादी विकार नाही तर तो मंत्राचा काय उपयोग होणार. ते अप्सराच तुझ्या पुढे येईल नेहमी. आणि तो मंत्र तू म्हणशील आणि अप्सरा मग कसं होईल म्हणाले. मग सद्गुरू कुठे, सद्गुरू नाही म्हणा, मंत्र जप तुझा कसा सिद्ध होईल. आणि म्हणाले सद्गुरू सेवेनी हा अधिकार प्राप्त होतो. अधिकार कसा मिळतो,
परमेश्वर कृपेने आणि सद्गुरु सेवनी हा अधिकार प्राप्त होतो. नाहीतर म्हणले हे अनेक जन्मींचे वैरी आहेत. कोण? कामक्रोधादी विकार, स्वार्थ. हे अकस्मात कधी दगा देतील काय सांगता येत नाही. आणि अनेक जन्मींची तपश्चर्या नाहीशी करून टाकते. त्याच्यामुळे खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. मग सावधगिरी तरी काय बाळगणार म्हणले तुम्ही? काय नाही, सद्गुरूंना फोन करायचा, सद्गुरूंच्या कार्य करायचं. सद्गुरू मी काय करू असं विचारायचं. सद्गुरूंना सांगायचं की सद्गुरू मी आता हे करणार आहे, हे सांगायचं. झाली सावधगिरी. आणखी काय म्हणले? सावधगिरी म्हणजे काय? नाही तर म्हणले जगाचा उद्धार बाजूला राहिला, आत्मनाशाची पाळी. एवढ्यासाठी लोक एकदम समाजाचा उद्धार करायला जातात, राष्ट्राचा उद्धार, राष्ट्रोन्नती, चला भरती व्हा. आमचा तो अभिजित, त्याला आम्ही म्हटलं अरे तू मंत्र घ्यायला ये. तो गावाला गेला. एक दिवस त्याचा एकदम अवतार दिसला आम्हाला. त्याने एक फोटो पाठवला. काय? काळी टोपी, पॅन्ट, पांढरा शर्ट, हातात दंड, आणि असं करून त्याचं. अरे म्हणले हे काय? नाही म्हणले मी संघात भरती झालो. नाही आहे चांगलं म्हणलं, पण राष्ट्रोद्धार तुला करायचा आहे, समाजाचा उद्धार करायचा आहे, हे चांगलं आहे म्हणलं. वाईट, धर्माचा उद्धार करायचा, पण तुला त्याच्यासाठी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सत्य, भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. आणि भगवंताचं अधिष्ठान म्हणजे तो मंत्र पाहिजे. सद्गुरूंनी मंत्र दिला पाहिजे, मग तुझ्या ठिकाणी ते भगवंताचं अधिष्ठान येईल. आणि मग तू खुशाल राष्ट्राचा, समाजाचा विचार कर, काय प्रश्न नाही. म्हणून पहिल्या प्रथम तू आत्मोन्नती करून घे, आपली उन्नती कर. नाहीतर इतरांची उन्नती करता करता तुझी अधोगती होईल, तुझी उन्नती होणार नाही. हेच म्हणाले वैष्णवांचं गुह्य. वैष्णवांचे गुह्य काढिले निवडून. एकनाथ महाराज सांगितलं अरे वैष्णवांचं गुह्य आम्ही निवडून काढलं. एका जनार्दनी हरी बोला. हे सद्गुरु भक्तांचं म्हणजे वैष्णवांचं गुह्य आहे म्हणा. आणि संतांनी हेच गुह्य निवडून काढलं. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही हरिनामाचा उच्चार करा, पण हरिनामाचा उच्चार करत असताना, त्या सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा उच्चार करत असताना जे काही सांगितलंय म्हणाले, काय त्या गोष्टी करा. माझ्या हृदयी तू, तुझ्या हृदयी मी तू पण उर्मी कैसी साऊ. इथपर्यंत झालं पाहिजे म्हणले की सद्गुरूंशी आपण एकरूप विरत चाललं पाहिजे. आमचे पद आहे, विरघळले मी तुझ्यात, तुझ्यात मी विरघळ. सद्गुरूंमध्ये आपण विरघळून जायचं, असा मार्ग आहे. विरघळले मी तुझ्यात, तू भरला मम, तू भरला मम, काय मम मनात काहीतरी आहे. मी तुझ्यात विरघळलो रूपात. हा रूपात, तू भरला मम रूपात. आता आमचं पद झालं आणि महाराजांच्याकडे सगळी मंडळी, आम्ही पद म्हटलं. काही ज्ञानी लोक होते, ते म्हणले महाराज तुम्ही रूप स्वरूप सांगता. निजधामान स्वामींनी सांगितलं की विरघळले मी तुझ्यात, तू भरला मम रूपात. रूपात काय स्वरूपात? महाराज म्हणाले अरे काय तो विरघळला ना, म्हणजे स्वरूप झाला, पण तरी देहानी तो आहेच. आणि म्हणून त्याचं जे रूप आहे देहानी, त्याच्यात मी भरलो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे बरोबर आहे. जो सद्गुरूंच्या स्वरूपात विरघळला, जो विरघळून गेला, म्हणून त्याचा जीव वेगळा राहिला नाही. त्याचा जो जीवात्मा आहे तो सद्गुरूंच्या आत्मस्वरूपात, परमात्मा स्वरूपात विरघळून गेला. आणि त्याच्यामुळे त्याचं शरीराने तर तो राहिला. मग शरीराने तो राहिला तर त्याच्या रूपामध्ये मी भरलो. विरघळलो मी तुझ्यात, तू भरला मम रूपात. असं शोध लागतात. नाही तर महाराणी त्या याच्यात एवढं सांगितलं अरे रूप नाही म्हटलं, रूप खरं नाही, स्वरूप हे खरं. एवढा डिबेट चालला असताना एकदम आम्ही असं पद केलं आणि लोकांना म्हटलं हा हे काय बोलतायत. ते महाराजांनी सांगितलं त्याच्या विरोधी बोलतायत. महाराज हसायला लागले. म्हणले वा, म्हणले गंमत आली. काय
बघा म्हणले, अनुभव याला म्हणतात. की अनुभव हा नेहमी काय त्याचं संशोधन चालू असतो, तो सत्यापर्यंत असं जातो. उगाच काहीतरी संशोधन केलं असं नाही म्हणा. त्याचा अनुभव म्हणजे तो अनुभवाच्या मार्गाने चाललाय, नुसतं इतर लोक काय म्हणतात या मार्गाने चाललेलं नाही. असो तेव्हा आज आपण वैष्णवांची गुह्य काढिले निवडून, आज वैष्णवांचं गुह्य निवडून काढलं म्हणा. ती विरघळायला पाहिजे म्हणा. जसं पाण्यात बर्फ विरघळला, पाण्यात मीठ विरघळलं, तसं विरघळायला पाहिजे. हे वैष्णवांचं गुह्य आहे म्हणा, हे निवडून काढला असं एकनाथ महाराज सांगतात. म्हणून एकनाथ महाराज काय म्हणतात, एका जनार्दनी असं का म्हणतात, की जनार्दन सद्गुरू जनार्दन स्वामी मध्ये ते एकरूप झाले म्हणून एका जनार्दनी. एका कुठे आहे तर जनार्दनामध्ये. हे वैष्णवांचं गुह्य आहे म्हणा. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैचे, नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो, पवित्र ते कुळ धन्य त्याची माय, हरी मुखे गाय नित्य नेमे, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येथे, वैष्णवांचे गुह्य काढिले निवडून, एका जनार्दनी हरी बोला. श्री गुरुदेव.